नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय अर्थशास्त्र यामधील प्रकरण पहिले सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय। प्रकरण पहिले आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय। त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स। या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। यामध्ये पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा। तर योग्य पर्याय निवडा यामध्ये पहिलं विधान आहे अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे। अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे याचं उत्तर आपल्याला खाली दिलेल्या पर्यायातून निवडायचं आहे। तर पर्याय आहेत सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, अर्थमिती यापैकी काहीही नाही। आणि पर्याय अजून दिले आहेत यापैकी अ ब क आहे की फक्त अ ब आहे की फक्त अ आहे, वरीलपैकी नाही। तर उत्तर आहे फक्त अ आणि फक्त अ मध्ये आहे सूक्ष्म अर्थशास्त्र। तर सूक्ष्म अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे। दुसरा प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना। सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना या विषयीचे पर्याय आहेत राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत पातळी, घटक किंमत, उत्पादन किंमत। पर्याय आहेत ब क ड, अ ब क ड आणि उत्तर आहे 4 नंबरचं क ड। क म्हणजे घटक किंमत आणि उत्पादन किंमत। तर सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना ह्या घटक किंमत व उत्पादन किंमत याविषयीच्या असतात। तिसरा प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत। सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत। पर्याय पहा राशीय पद्धत, समग्र पद्धत, विभाजन पद्धत, सर्वसमावेशक पद्धत। आणि पर्याय पहिला पर्याय आहे अ क ड, दुसरा पर्याय आहे ब क ड, तिसरा पर्याय आहे फक्त क आणि चौथा पर्याय आहे फक्त अ आणि उत्तर आहे तिसरा पर्याय फक्त क। तर 3 नंबरला आहे विभाजन पद्धत। तर सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात फक्त विभाजन पद्धत वापरली जाते। सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात फक्त विभाजन पद्धत वापरली जाते। चौथं विधान आहे स्थूल अर्थशास्त्र पुढील संकल्पनांचा अभ्यास करते। स्थूल अर्थशास्त्र पुढील संकल्पनांचा अभ्यास करते। पर्याय आहेत संपूर्ण अर्थव्यवस्था, आर्थिक विकास, एकूण पुरवठा, उत्पादन किंमत। पहिला पर्याय आहे यामध्ये अ ब क, दुसरा पर्याय आहे ब क ड, तिसरा पर्याय आहे फक्त ड आणि चौथा पर्याय आहे अ ब क ड आणि उत्तर आहे पहिला पर्याय आहे अ ब क। अ म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्था, ब म्हणजे आर्थिक विकास आणि क म्हणजे एकूण पुरवठा। तर स्थूल अर्थशास्त्र हा संपूर्ण अर्थव्यवस्था, आर्थिक विकास आणि एकूण पुरवठा या संकल्पनांचा अभ्यास करते। अशा प्रकारे आपण योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण केली आहेत। दुसरा प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा। काय आहे सहसंबंध पूर्ण करा। यामध्ये पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत। म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रासाठी विभाजन पद्धत वापरली जाते। तर स्थूल अर्थशास्त्रासाठी काय? तर स्थूल अर्थशास्त्र आहे राशी पद्धत, सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत, स्थूल अर्थशास्त्र राशी पद्धत। दुसरं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र हे झाड आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र झाड। तर स्थूल अर्थशास्त्र मग काय? तर जंगल। सूक्ष्म अर्थशास्त्र झाड तर स्थूल अर्थशास्त्र जंगल। यामध्ये तिसरं आहे स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत। स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत। तर सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवा यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत। पुन्हा एकदा ऐका, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत। तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे कशाचे सिद्धांत? तर वस्तू व सेवा यांच्या किमती
निश्चितींचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितींचे सिद्धांत, आर्थिक कल्याणांचे सिद्धांत. आता चौथा आहे मॅक्रोस. मॅक्रोस म्हणजे स्थूल अर्थशास्त्र, तर मायक्रोस म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. मॅक्रोस म्हणजे स्थूल अर्थशास्त्र, तर मायक्रोस म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि पाचवा आहे सर्वसाधारण समतोल. सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र. सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र, तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे आंशिक समतोल. सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र, तर सूक्ष्म अर्थशास्त्रात येते आंशिक समतोल. अशा प्रकारे आपल्याला सहसंबंध लिहिता येतो, पूर्ण करता येतो. प्रश्न तिसरा आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. खाली काही उदाहरणे दिली आहेत, तर त्या उदाहरणामध्ये नेमकी कोणती संकल्पना येते, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र येते की स्थूल अर्थशास्त्र येते किंवा आणखी कोणती येते, ते ओळखून आपल्याला लिहायचं आहे. तर पहिलं उदाहरण आहे गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. पुन्हा एकदा ऐका. गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. उत्तर उदाहरणातील संकल्पना वैयक्तिक घटक अभ्यास. वैयक्तिक घटक अभ्यास म्हणजे वैयक्तिक घटक हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जाते. त्यामध्ये आपल्याला संकल्पनेत लिहायचं आहे वैयक्तिक घटक अभ्यास. आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे केलेला अभ्यास म्हणजे वैयक्तिक घटक होय. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योगाचा वैयक्तिक उत्पन्नाचा केलेला अभ्यास. आता दुसरं उदाहरण आहे रमेशने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवले. उदाहरण काय आणि कसे उत्पादन करावे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. रमेशने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवले. उदाहरण काय आणि कसे उत्पादन करावे. उदाहरणातील संकल्पना आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय. काय उदाहरणातील संकल्पना मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय. आणि या संकल्पनेचे स्पष्टीकरण आपल्याला अशा प्रकारे करता येते की मुक्त बाजार अर्थव्यवस्थेत उत्पादकाला किंवा व्यावसायिकाला उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेसाठी काही निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय म्हणजेच मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय होत. व्यावसायिकाला किंमत, उत्पादन खर्च इत्यादी संबंधीचे व्यावसायिक निर्णय घ्यावे लागतात. या व्यावसायिक निर्णयात शासन किंवा इतर कोणत्या यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. शासन किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा यामध्ये हस्तक्षेप नसतो. आता तिसरं उदाहरण आहे शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. उत्तर उदाहरणातील संकल्पना आहे उत्पादन घटकांचे मोबदले देणे. उत्पादन घटकांचे मोबदले देणे. आता या संकल्पनेचे स्पष्टीकरण वस्तूंच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादक घटक आवश्यक असतात. या उत्पादन घटकांना उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल उत्पादकाकडून अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा हे मोबदले प्राप्त होतात. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करता येते. प्रश्न चौथा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. काय आहे प्रश्न? सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग होय, तर सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा लहान भागाशीच संबंधित आहे. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. तर पहिलं वैशिष्ट्य आहे बाजार रचनेचे विश्लेषण. काय आहे? बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. दुसरं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग, संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांचा वर्तनांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्राचं तिसरं वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी
तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हटले जाते. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचे चौथे वैशिष्ट्य आहे सीमांत तत्वाचा वापर. सीमांत संकल्पना हे सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिमाणे म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्यांचे आर्थिक निर्णय होताना केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्राचं पाचवं वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी, मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्याशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकापुरती मर्यादित आहे. अशा प्रकारे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. आता यामध्ये दुसरा प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व पुढीलप्रमाणे. राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणांची मांडणी करता येत नाही. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व यामध्ये दुसरा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्य करते. आता स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व यामध्ये तिसरा मुद्दा आहे आर्थिक चढउतार. उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगारातील चढउतारांची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण करता येते. आता स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व यामध्ये चौथा मुद्दा आहे सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व यामध्ये पाचवा मुद्दा आहे आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होते. ते आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत करते. अशा प्रकारे आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करता येते. तिसरा प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पुढीलप्रमाणे. उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्नाची व रोजगाराची पातळी कशी ठरते आणि या घटकामध्ये कोणत्या कारणामुळे व कसा बदल घडून येतो याचे विवेचन केले जाते. राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार पातळी कशी ठरते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन, गुंतवणूक फलन आणि व्यापार चक्राचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती यामध्ये दुसरा मुद्दा आहे सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते व त्यामध्ये कोणत्या कारणांनी चढउतार होतात यांचे विवेचन स्थूल अर्थशास्त्रात केले जाते. आता तिसरा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. अविकसित व विकसनशील देशातील दारिद्र्य व अल्पविकास यांच्या कारणांचा अभ्यास करून या देशामध्ये राष्ट्रीय उत्पादनात वाढ कशी घडवून आणता येईल याचे स्पष्टीकरण करणारे प्रारूपे व सिद्धांत स्थूल अर्थशास्त्रात विकसित करण्यात आले आहेत. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती यामध्ये चौथा मुद्दा आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत राष्ट्रीय उत्पादनात समाजातील विविध गटांचा सापेक्ष वाटा कसा ठरतो याचे स्पष्टीकरण समग्र अर्थशास्त्राद्वारे केले जाते. एकूण राष्ट्रीय उत्पादनातील
खंड, वेतन, व्याज व नफा यांच्या सापेक्ष वाट्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात होतो. अशा प्रकारे आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करता येते. आता आपला प्रश्न 5वा आहे. खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात ते सकारण स्पष्ट करा. खाली काही विधाने दिली आहेत, तर त्या विधानाशी आपण सहमत आहात तर ते सहमत असण्याची कारणे, किंवा असहमत असाल तर ते असहमत असल्याची कारणे आपल्याला लिहायची आहेत. तर यामध्ये पहिलं विधान आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. उत्तर आहे, या विधानाशी मी असहमत आहे. हे आपल्याला प्रश्नावरूनच लक्षात येते की सूक्ष्म म्हणजे लहान आणि त्याची व्याप्ती अमर्याद असू शकते का? नाही. तर ते असहमत आहोत आपण या प्रश्नाशी, तर ते का आहोत याची कारणे पुढील प्रमाणे. पहिलं कारण आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हटले जाते. इंग्रजीतील मायक्रो या शब्दाची उत्पत्ती मूळ ग्रीक शब्द मायक्रोज या शब्दापासून आली आहे. मायक्रोज या शब्दाचा मराठी अर्थ अत्यंत लहान किंवा दशलक्षांश भाग असा होतो. म्हणजे एका गोष्टीचे खूप छोटे छोटे भाग करून सूक्ष्म अर्थशास्त्र तयार झालेलं आहे. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील अत्यंत सूक्ष्म घटकांचा अभ्यास करते. दुसरा मुद्दा आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादींचा अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यापक असं काहीही नाही, खूप मर्यादित आहे. तिसरा मुद्दा आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रात एखादा उपभोक्ता महत्तम समाधान कशा प्रकारे प्राप्त करतो व एखादा उत्पादक किंवा उत्पादन संस्था पेढी महत्तम नफा कशा प्रकारे प्राप्त करते याचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जात नाही. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र ही समुच्चयात्मक स्वरूपाचे नसून व्यक्तिगत स्वरूपाचे असते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद नसून ती मर्यादित आहे. म्हणून या विधानाशी मी असहमत आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे, या विधानाशी मी असहमत आहे. यामध्ये दुसरा प्रश्न आहे, स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. या प्रश्नाचे उत्तर आहे, या विधानाशी मी असहमत आहे. स्थूल म्हणजे मोठे, तर मोठ्या गोष्टीमध्ये वैयक्तिक गोष्टीचा अभ्यास केला जात नाही. म्हणून या विधानाशी मी असहमत आहे. तर हे असहमत असल्याची कारणे पुढील प्रमाणे. पहिलं कारण आहे, स्थूल अर्थशास्त्रात विशिष्ट ग्राहक, वैयक्तिक मागणी, विशिष्ट विक्रेता, वैयक्तिक पुरवठा, विशिष्ट वस्तूच्या किमतीचे निर्धारण इत्यादी वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जात नाही. दुसरं कारण आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट ग्राहकाच्या महत्तम उपयोगिता प्राप्तीचे आणि विशिष्ट उत्पादकाच्या महत्तम नफा प्राप्तीचे विश्लेषण केले जाते. तिसरं कारण आहे, परंतु स्थूल अर्थशास्त्रात समग्र आर्थिक चलांचा, त्यांच्यातील फलनात्मक संबंधाचा व परस्परावलंबनाचा तसेच त्याच्या निर्धारणाचा, त्यांच्यातील बदलांचा व चढउतारांच्या कारणांचा अभ्यास केला जातो. म्हणून स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जात नाही, तर समग्र घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणून स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. या विधानाशी मी असहमत आहे. सहमत असहमत यामध्ये तिसरा प्रश्न आहे, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. या विधानाशी मी सहमत आहे. याची कारणे पुढील प्रमाणे. तर पहिलं कारण आहे, स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे. दुसरं कारण आहे,
स्थूल अर्थशास्त्रात समग्र मागणी, समग्र पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. तर सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. तिसरं कारण आहे स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोलावर भर देते. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोलावर भर देते, तर सूक्ष्म अर्थशास्त्र आंशिक समतोलावर भर देते. चौथं कारण आहे स्थूल अर्थशास्त्र राशी किंवा एकत्रीकरण पद्धतीचा वापर करते, तर सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर करते. स्थूल अर्थशास्त्र राशी किंवा एकत्रीकरण पद्धतीचा वापर करते, तर सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर करते. म्हणून स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. या विधानाशी मी सहमत आहे. सहमत असहमत यामध्ये चौथा प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उत्तर आहे या विधानाशी मी सहमत आहे. तर या विधानाशी सहमत असल्याची कारणे पुढीलप्रमाणे. पहिलं कारण आहे सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरण विशिष्ट पेढीचा अभ्यास. दुसरं कारण आहे वैयक्तिक आर्थिक घटकांच्या अभ्यासासाठी सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकामध्ये विभाजन केले जाते. तिसरं कारण आहे विभाजनानंतर प्रत्येक विशिष्ट घटकांचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. या विधानाशी मी सहमत आहे. आता सहमत असहमत यामध्ये पाचवा प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. या विधानाशी मी असहमत आहे. या विधानाशी मी असहमत असल्याची कारणे पुढीलप्रमाणे. पहिलं कारण आहे उत्पन्न सिद्धांताचा समावेश सूक्ष्म अर्थशास्त्रात न होता स्थूल अर्थशास्त्रात होतो. उत्पन्न सिद्धांताचा समावेश सूक्ष्म अर्थशास्त्रात होतच नाही, त्याचा समावेश हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये होतो. दुसरं कारण आहे वस्तूंच्या व सेवांच्या किमती या त्यांच्या मागणीच्या व पुरवठ्याच्या समतोलातून कशा प्रकारे ठरतात याचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. तिसरं कारण आहे भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या चार उत्पादन घटकाच्या किमती, मोबदले म्हणजेच अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा हे त्यांच्या मागणीच्या व पुरवठ्याच्या समतोलातून कशा प्रकारे ठरतात याचाही सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले न जाता किंमत सिद्धांत म्हणून, मूल्य सिद्धांत म्हणून ओळखले जाते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले न जाता किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत म्हणून ओळखले जाते. वरील कारणामुळे या विधानाशी मी असहमत आहे. अशा प्रकारे दिलेल्या विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात ते सकारणासहित आपल्याला स्पष्ट करता येते. प्रश्न 6 आहे सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. काय प्रश्न? सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. तर यामध्ये पहिला मुद्दा आहे किंमत निर्धारण. विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व यामध्ये दुसरा मुद्दा आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते. मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. त्यास शासन किंवा इतर कोणत्या यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व
यामध्ये तिसरा मुद्दा आहे विदेशी व्यापार. सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही दोन देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते. चौथा मुद्दा आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. आर्थिक प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपाद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते. विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारखे महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे दिले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व यामध्ये पाचवा मुद्दा आहे व्यावसायिक निर्णय. व्यावसायिक निर्णय. व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात. या निर्णयामध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती, वस्तूंची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादींचा समावेश होतो. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व यामध्ये सहावा मुद्दा आहे शासनास उपयुक्त. सरकारी कर धोरण, सार्वजनिक खर्च धोरण, किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. ही धोरणे संसाधनांचे कार्यक्षम वितरण करण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनास मदत करते. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व यामध्ये सातवा मुद्दा आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. तसेच सामाजिक कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो याबाबत अभ्यास करते. अशा प्रकारे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व अतिशय सविस्तररित्या अभ्यासता येते, लिहिता येते. सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये दुसरा प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यासह स्पष्ट करा. स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यासह स्पष्ट करा. तर पहिली संकल्पना पहा. स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना. स्थूल अर्थशास्त्र हे समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र म्हणून ओळखले जाते. स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीत मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. इंग्रजीतील मॅक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मॅक्रोज या शब्दापासून घेतलेला आहे. मॅक्रो या शब्दाचा अर्थ मोठा, समग्र किंवा स्थूल, एकूण असा होतो. यावरून स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. अर्थशास्त्र उत्पन्न व रोजगार सिद्धांत किंवा उत्पन्न विश्लेषण म्हणूनही ओळखले जाते. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये यामध्ये पहिला मुद्दा आहे समग्र घटकांचा अभ्यास. समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरण राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी. स्थूलशास्त्राची वैशिष्ट्ये यामध्ये दुसरा मुद्दा आहे उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धती किंवा सामाजिक लेखांकनांचा अभ्यास करते. ते एकूण मागणी, एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. तसेच राष्ट्रीय उत्पादनातील चढ उतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये यामध्ये तिसरा मुद्दा आहे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतींशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे. आता स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये यामध्ये चौथा मुद्दा आहे परस्परावलंबन. स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले, उदाहरण उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांचे
परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरण, गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीचा पातळीवर होतो. आता स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये यामध्ये 5वा मुद्दा आहे राशी पद्धत. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्राध्यापक बोल्डिंग यांच्यामध्ये जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो, परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शविला जातो. आता स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये यामध्ये 6वा मुद्दा आहे वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात. विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदाहरण, मूलभूत व अवजड उद्योगावर भर देणारे महालोबनीस वृद्धी प्रारूप, महालनोबिस वृद्धी प्रारूप. आता 7वा मुद्दा आहे सर्वसाधारण किंमत पातळी. सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतींची सरासरी होय. आता स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये यामध्ये 8वा आणि शेवटचा मुद्दा आहे धोरणाभिमुख. धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरण, भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे इत्यादी. अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये सविस्तररित्या लिहिता येतात. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.